श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. महाराजांची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आज आपण विषय घेणार आहोत स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण. तर हे पारायण आपल्याला एका दिवसात करता येऊ शकते का? तर हो, स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला एक दिवशी पारायण करता येऊ शकतो. ज्या लोकांना जे लोक म्हणजे जॉब वगैरे करतात किंवा काही पण कुणालाही काही प्रॉब्लेम असू शकतात, त्यासाठी ज्यांना एक दिवसाचं पारायण करायचं आहे ते करू शकतात. तर आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सगळ्यांनाच 3, 5, 11, 21 किंवा 51 असे पारायण करायला जमेलच असं नाही. म्हणून तुम्ही एक दिवसाचं पारायण करू शकता. फक्त मनोभावे स्वामीची सेवा करा एवढंच. संकल्पयुक्त पारायण करायचं असेल तर तुम्हाला संकल्प कसा करायचा हे सर्वात प्रथम माहिती पाहिजे. तर सर्वात प्रथम स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे तुम्हाला आणि आता संकल्प करायचा आहे. ते म्हणजे आता काय करायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा हातामध्ये पाणी, अक्षता, हळद, कुंकू, फूल हे घ्यायचं आहे आणि आपल्याला आपले कुलदैवत, ग्रामदैवत आणि आपलं गोत्र बोलायचं आहे. आणि ज्यांना गोत्र माहिती नसेल त्यांनी कश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि तो संकल्प सोडायचा आहे आपल्याला. आणि आपल्याला मनात संकल्प करायचा आहे की आपल्याला जी इच्छा बोलायची आहे ते बोलायचं आहे आणि ते पाणी आपल्याला ताम्हणात सोडायचं आहे. ठीक आहे. आणि मनोभावेने आणि श्रद्धेने, एकाग्रतेने हे व्रत केल्यावर तुम्हाला त्याचा खूप फायदा मिळणार आहे आणि 100% आपल्याला फायदा मिळतो. आणि पुढे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत वाचायचे आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पारायण एका दिवसात संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करायचं आहे. शक्यतो मध्ये मध्ये आवश्यकच बोलायचं आहे. मोबाईलचा वापर करायचा नाही. मध्ये मध्ये बोलायचं नाही आहे आपल्याला. कंटिन्यू आपल्याला वाचत राहायचं आहे. आणि जर तुम्ही थकलात वगैरे तर 2 मिनटं तुम्ही थांबू शकता. आणि श्रद्धा आणि शांत मनाने वाचन करायचं आहे. पारायण पूर्ण झाल्यास श्री स्वामी समर्थांची आरती करायची आहे. तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे, प्रसाद वाटायचा आहे. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. परत आपल्याला तारक मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे, मांसाहार करायचा नाही आहे. आणि हे आपण सगळं शुद्ध मनाने, मन स्वच्छ ठेवून आपल्याला हे सगळं करायचं आहे. तरच स्वामी आपल्याला त्याचं फळ देतात. नाही तर तुमच्या मनात कोणाबद्दल वाईट विचार असतील, काय असतील, तर हे व्रत करून फायदा नाही आहे. त्यामुळे आपल्याला आपलं मन स्वच्छ ठेवायचं आहे. आणि पारायण हे भक्तिभावाने करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता तुम्हाला कळलेच असेल स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारामृत हे एक दिवशी पारायण कसे करायचे आहे. आणि कुणाला काही प्रश्न असल्यास तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.